इकॉनॉमिक्सचं काल लेक्चर मित्रांनो आपलं गॅप पडला. 2 लेक्चर्स आपण परवा इकॉनॉमिक्सचे बघितलेले होते. आय होप तुम्ही इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स कंटिन्यू बघताय, कारण मित्रांनो व्ह्यूज फार कमी असतात इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला. हरकत नाही. आज मित्रांनो आपण आपलं नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत. मागच्याच लेक्चरचं मित्रांनो हाफ पार्ट आपण डन केलेला होता. हाफ पार्ट या लेक्चरमध्ये घेणार आहोत. लास्ट टाईपमध्ये आपण बघितलेलं होतं मोनोपॉली आणि मोनोपॉलीचे फीचर्स. मित्रांनो मोनो आणि पॉली, सिंगल सेलर, करेक्ट, ज्याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण मार्केट सप्लाय एकच सेलर कंट्रोल करत असतो. आणि त्याचे फीचर्स बघितलेले होते मित्रांनो आपण, की मित्रांनो सिंगल सेलर असतो, डिस्क्रिमिनेटिंग मित्रांनो प्राइसेस असू शकतात. ठीक आहे, फर्म आणि इंडस्ट्री सेम असते, त्याचा डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व असतो वगैरे वगैरे. आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत मोनोपॉलीच्याच मित्रांनो पॉईंटचा, आणि दॅट इज टाइप्स ऑफ मोनोपॉली. मोनोपॉलीचे टाइप्स अतिशय सोपे आहेत, अतिशय प्रॅक्टिकल आहेत, आणि थोडंसं मित्रांनो जर का व्यवस्थित लक्षात घेतलं तर नावावरनच आपल्याला खूप सारे टाइप्स मित्रांनो लक्षात येऊन जातील. अगदी त्याच्यासाठी पाठांतराची गरज नाही. ठीक आहे, जनरल लॉजिक्स अप्लाय केले की आपलं काम होऊन जाईल. तर मित्रांनो आपला मोनोपॉलीचा पहिला टाइप आहे तो म्हणजे मित्रांनो प्रायव्हेट मोनोपॉली. आपण मोनोपॉलीचा मित्रांनो पहिला पार्ट कोणता आहे? प्रायव्हेट मोनोपॉली. प्रायव्हेट मोनोपॉली म्हणजे काय मित्रांनो? जिथे आपले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहेत आणि प्रोडक्शन जे आहे मित्रांनो, गुड्स अँड सर्व्हिसेस आपल्या भाषेत, हे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलच्या मालकीचे असतात. Where the factors of production and produce goods and services are owned by the private individual or the private business enterprises. प्रायव्हेट लोकांचे किंवा प्रायव्हेट बिझनेसेसचे असतील त्याला काय म्हटलं जातं? प्रायव्हेट मोनोपॉली. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर टाटा ग्रुप. टाटा ग्रुपची मित्रांनो ओनरशिप असेल तर त्यांची मोनोपॉली असेल एखाद्या क्षेत्रात, तर दॅट इज द प्रायव्हेट मोनोपॉली. नेक्स्ट वन इज पब्लिक मोनोपॉली. पब्लिक मोनोपॉली where the factors of production and goods and services are owned by government, controlled by government, operated by government. जिथे तुमची मित्रांनो बिझनेसची फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची मालकी ही बिझनेसची आहे, सॉरी ही गव्हर्नमेंटची आहे. ठीक आहे, इट इज ओन्ड बाय, कंट्रोल्ड अँड ऑपरेटेड बाय गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट असू शकतं, सेंट्रल गव्हर्नमेंट असू शकतं, किंवा मित्रांनो आपल्या ज्या काही मित्रांनो म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स वगैरे आहेत त्यांच्या मित्रांनो असू शकतात. ठीक आहे, यांच्यापैकी कोणत्याही मित्रांनो गव्हर्नमेंटची ओनरशिप असेल, कंट्रोल आणि ऑपरेशन त्यांचं असेल, तर दॅट इज पब्लिक मोनोपॉली. ओके, फॉर एक्झाम्पल इंडियन रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंट ओन करतं. फॉर एक्झाम्पल MSEB बोर्ड मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट ओनरशिप आहे. ठीक आहे, महानगरपालिकेची एखादी मित्रांनो प्रॉपर्टी, आपलं एखादं सार्वजनिक उद्यान, ते पण मित्रांनो महापालिकेच्या ओनरशिपचं आहे. सो दॅट इज व्हॉट मित्रांनो पब्लिक मोनोपॉली. ठीक आहे, नेक्स्ट इज लीगल मोनोपॉली. आता लीगल मोनोपॉली काय मित्रांनो? तुम्हाला एखाद्या कायद्याप्रमाणे एखाद्या गोष्टीवर जर का मित्रांनो काय झालेला असेल, हक्क मिळालेला असेल, तर दुसऱ्याला तो हक्क मित्रांनो तुमच्यापासून काढून देता येत नाही. इफ यू हॅव एस्टॅब्लिश्ड सम ऑफ युअर राईट्स अंडर सम एस्टॅब्लिश्ड law in the country, it is known as legal monopoly. No one can escape that right from you. ठीक आहे, no one can get that right from you without your prior permission. मित्रांनो तो हक्क तुमच्यापासून कोणीही मित्रांनो हिरावून घेऊ शकत नाही, तुमच्या परमिशन शिवाय तो वापरू शकत नाही. जनरली अशा टाईपचे हक्क कशामध्ये मिळतात तुम्हाला मित्रांनो? पेटंट, ट्रेडमार्क मित्रांनो, कॉपीराइट्स, याच्यामध्ये अशा टाईपचे मित्रांनो लीगल राईट्स तुम्हाला मिळतात एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्ट किंवा एखाद्या पर्टिक्युलर सर्व्हिसचे. तर अशा पेटंट ट्रेडमार्कच्या अंडर मित्रांनो मिळालेले जे काही मित्रांनो राईट्स आहेत त्याला काय म्हटलं जातं? लीगल मोनोपॉली. देयर आर रिस्ट्रिक्शन्स टू यूज दॅट यूज ऑर कॉपी दॅट प्रॉडक्ट ऑर दॅट डिझाईन. समजलं? फॉर एक्झाम्पल अमूल प्रोडक्ट. अमूल प्रोडक्ट म्हणजे अमूलचा लोगो असलेले प्रोडक्ट. कोणीही मित्रांनो त्यांच्या प्रोडक्टची कॉपी करू शकणार नाही, त्यांची काय म्हणतात मित्रांनो परमिशन असल्याशिवाय ते मित्रांनो विकू पण शकणार नाही आणि वापरू पण शकणार नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, दॅट इज एस्टॅब्लिश्ड अंडर लीगल लॉ. सो इट इज लीगल मोनोपॉली.
नेक्स्ट इज नॅचरल मोनोपोली. नॅचरल मोनोपोली म्हणजे काय? तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या क्षेत्राला किंवा कोणालाही मित्रांनो नॅचरल फेवरेबल पोझिशनमुळे मित्रांनो काय होतं, एक ॲडव्हान्टेज मिळतं एखाद्या गुड्सच्या प्रोडक्शन, ती तुमची काय झाली नॅचरल मोनोपोली. आता टेक एक्झाम्पल, आपल्या देशामध्ये मित्रांनो पंजाबमध्ये गहू फार पिकतो. सो पंजाब हॅज नॅचरल मोनोपोली ओव्हर द प्रोडक्शन ऑफ बीट. किंवा टी इन आसाम, आसाममध्ये चहा साठी मित्रांनो पोषक वातावरण आहे, फेवरेबल कंडिशन आहे मित्रांनो फॉर प्रोडक्शन ऑफ टी. ठीक आहे. सो आसाम हॅज नॅचरल मोनोपोली इन टी प्रोडक्शन. ठीक आहे मित्रांनो. सो दॅट इज नॅचरल मोनोपोली. नेक्स्ट इज सिम्पल मोनोपोली अँड द नेक्स्ट वन इज डिस्क्रिमिनेटिंग मोनोपोली. दोन्ही आपण एकत्र शिकणार आहोत. ठीक आहे. त्याचं लॉजिक कसं आहे पहा. सिंपल मोनोपोलीमध्ये मित्रांनो मोनोपॉलिस्ट काय करतो, जेवढे बायर्स आहेत ना त्या सगळ्यांना ते प्रोडक्ट सेम किमतीला विकतो. सिंपल मोनोपोलीमध्ये मित्रांनो सेलर काय करतो, जेवढे बायर आहेत त्या सगळ्यांना द प्रोडक्ट इज सोल्ड ॲट सेम ऑर युनिफॉर्म प्राइस. आणि डिस्क्रिमिनेटिंग मोनोपोलीमध्ये कसं असतं ना, डिस्क्रिमिनेटिंग मोनोपोलीमध्ये द सेलर सेल्स द गुड्स ऑर सर्व्हिसेस टू ऑल द बायर्स ॲट डिफरंट प्राइसेस. त्याच्या मनावर आहे की किती प्राइस घ्यायची. उदाहरणार्थ मित्रांनो समजा तुम्ही हा पेन हा कोणत्याही मित्रांनो सेलरकडनं परचेस केला, हा तुम्हाला कितीला मिळेल, लेट्स से याची किंमत 30 रुपये, सगळ्यांना 30 रुपयालाच मिळेल. दिस इज वॉट सिंपल मोनोपोली. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेले, समजा डॉक्टर मित्रांनो 100 रुपये तुमच्याकडनं घेतो, पण त्याच्याकडे एखादा गरीब पेशंट आहे ना, त्याला वाटेल की नाही बाबा याची पैसे द्यायची कॅपॅसिटी नाही, तो त्याच पेशंटला मित्रांनो काय करेल 20 रुपयामध्ये चेक करतो. म्हणजे सी डॉक्टर हॅज डिस्क्रिमिनेटिंग मोनोपोली. ही चार्जेस डिफरंट प्राइसेस, तुमच्याकडनं 100 आणि गरिबांकडनं 20 रुपये. सो दॅट इज डिस्क्रिमिनेटिंग मोनोपोली. नेक्स्ट इज व्हॉलंटरी मोनोपोली. व्हॉलंटरी म्हणजे काय? व्हॉलंटरीचा अर्थ होतो मित्रांनो स्व इच्छेने, बाय अवर ओन विलिंगनेस. कधी कधी काय असतं ना, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप असते आणि मित्रांनो कॉम्पिटिशनचा जर सेलर्समध्ये कॉम्पिटिशन असतील तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो, बायर्सला. बिकॉज काय होतं ना, बिकॉज ऑफ सेलर्स कॉम्पिटिशन मित्रांनो सेलर एकमेकांना मित्रांनो कमी ठरवण्यासाठी किंवा एकमेकांना मित्रांनो आपण काय म्हणतो फाईट करण्यासाठी काय करतात मित्रांनो, प्राइस कमी कर, जास्त डिस्काउंट दे, असे वेगवेगळे टेक्निक्स आपण म्हणतो ना, वेगवेगळे अलग अलग पेत्रे वेगवेगळे टेक्निक्स वापरत असतात. मग या ठिकाणी मित्रांनो सेलरचं नुकसान आणि बायर्सचा फायदा होतो. मग सेलर लोक काय करतात, ते डिसाईड करतात की नाही आपण एक काम करू, काय आपण सगळे एक ग्रुप फॉर्म करू, आपण सगळे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन काहीतरी डिसिजन घेऊ. मग ते काय करतात, ग्रुप फॉर्म करतात आणि ग्रुपमध्ये रूल्स बनवतात की नाही आपण आजपासून एवढ्याच किमतीला सेल करायचं, असंच करायचं, तसंच करायचं. कशासाठी? प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी. मग सगळ्यांनी ते रूल्स फॉलो केले की ऑटोमॅटिक मित्रांनो त्यांचा काय होतो, प्रॉफिट वाढून जातं. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर आता डॉक्टर लोक आहेत समजा, वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळी फी चार्ज करतात. त्याच्याऐवजी काय झालं, डॉक्टर्सची एक असोसिएशन झाली तुमच्या एरियातल्या, सगळ्या डॉक्टरने मिळून मित्रांनो डॉक्टर्स असोसिएशन फॉर्म केली आणि सगळ्या त्या असोसिएशनने ठरवलं की प्रत्येक डॉक्टरने 100 रुपये फी चार्ज करायची. प्रत्येक डॉक्टर 100 रुपये फी चार्ज करणार. काय झालं मित्रांनो, दिस इज व्हॉलंटरी मोनोपोली. असंच मित्रांनो ओपेक ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज मित्रांनो सौदी अरेबियन कंट्रीज आहेत. 10 ते 12 देश मित्रांनो पूर्वी वेगवेगळे तेल सेल करायचे, आता ते एकत्र येऊन सेल करतात आणि ते सगळे एकत्र येऊन डिसाईड करतात की त्याची किंमत काय आहे. सगळ्यांना फायदा होतो. त्यांनी जर तेलाची किंमत वाढवून जरी दिली तरी परचेस करणाऱ्या देशांना मित्रांनो ती घ्यावीच लागते, कारण सगळे देश मिळून एकत्र त्याच किमतीला विकणार आहेत, कोणाकडनंही घ्या तीच किंमत आहे. सो त्याच्यामुळे मित्रांनो मोनोपोलिस्टचा काय होतो, प्रॉफिट वाढतो. नेक्स्ट इज टेक्नॉलॉजिकल मोनोपोली. टेक्नॉलॉजिकल मोनोपोली म्हणजे काय, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही मित्रांनो फॉर्म केली, वापरली आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही प्रोडक्शन करता. विथ द हेल्प ऑफ युझिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यू पीपल आर प्रोड्युसिंग हायली टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स प्रॉडक्ट. मग तुमची त्या टेक्नॉलॉजीवर काय आहे मित्रांनो, मोनोपोली आहे. फॉर एक्झाम्पल यू सी ऑफिस, MS ऑफिस, MS चे कोणते प्रोडक्ट घ्या, मायक्रोसॉफ्टचे कोणते प्रोडक्ट घ्या, देर इज नो कॉम्पिटिशन ऑर सबस्टिट्यूट टू दोज प्रोडक्ट्स. सो मायक्रोसॉफ्ट हॅज टेक्नॉलॉजिकल मोनोपोली. अँड द लास्ट वन इज बायलॅटरल
वन सेलर अँड देर इज ओनली वन बायर. दोघं पण एकच आहे, सेलर पण एकच आहे आणि बायर पण एकच आहे. अशा मोनोपॉलीला म्हटलं जातं बायलॅटरल. तर मित्रांनो हे होते आपले मोनोपॉलीचे टाइप्स. आय होप तुम्ही व्हिडिओ रेग्युलर पाहत आहात. मित्रांनो व्हिडिओ पहा, काही डिफिकल्टी असतील तर 8380092791 या नंबरवर कॉल करा. लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.